आपल्या आवडत्या सागर मेंझा या ठिकाणी आपण सगळे 8 मार्च हा महिला दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत। माझे बंधू जशी पण मी जालन्यात आले आणि सागर म्हणजे त्यांची आज मी स्तुती करत नाही, पण तसं मनातलं काही बोलायला असं खूपदा माणसाला जागा मिळत नाही, ती आज जागा मिळाली। माझे बंधू माननीय नरेंद्र अग्रवाल यांनी ह्या आणि माननीय अरुण अग्रवाल सर, खरं तर नरेंद्र अग्रवाल बंधू माझे सतत आल्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती छोटी छोटी गोष्ट होत राहायची। आज माझ्या स्टेजवर सगळ्या माझ्या भगिनी उपस्थित आहेत, विद्याताई आहेत, सर्वच भगिनी आहेत, सरला वहिनी आहेत, नीतू वहिनी आहेत। आईंना मी नमस्कार करते आणि आईंना पाहिल्यानंतर म्हणजे शॉपमध्ये आल्यानंतर आईंना पाहिल्यानंतर एकदम असं खूप आनंद होतो। आणि सगळे जे कर्मचारी आहेत आपले, हे कर्मचारी सुद्धा अतिशय गुणी आहेत, अतिशय नमस्कार करताना बोलताना सॉफ्टली या काय पाहिजे मनातलं हे सगळं सांगणार, बोलणार, बसणार। मी आपल्याला म्हणते की लेडीज महिला ज्या आहेत तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, खूप साऱ्या चांगल्या गोष्टीतनंही गेलेल्या असतात आणि खूप साऱ्या वाईट गोष्टीतनंही गेलेल्या असतात। आणि आपल्या दुकानामध्ये बऱ्याचदा महिला येतात ना, खरेदी करण्यासाठी येतात किंवा त्यांच्या डोक्यावर जेव्हा खूप लोड ताण होतो त्या परिस्थितीमध्ये येतात, पाहतात, बघतात, खरेदी करतात आणि आपण जे सगळा त्यांना खूप आत्मीयतेने दाखवता करता आणि त्याच्यातनं ते त्यांच्या मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या इथनं मोकळ्या होऊन जातात। एक माझी मैत्रीण म्हणाली, माझे सगळे बंधू आहेत ते एकदम त्यांना माहिती आहे मला साडे दाखवणारे 2-4 जण बरोबर मला काय पाहिजे लगेच आणून टाकतात, जास्त विचार करायला म्हणजे माहिती काय पाहिजे ते। पण खूपदा आपल्याकडे महिला आल्यानंतर ना लेडीजला किंवा आपल्या माझ्या बंधूंना पण प्रश्न पडत असेल, त्या निर्णय घेत नाही। खरं ती जन्मण्यापासून म्हणजे लहानपणापासून तिला निर्णय घेऊ दिला जात नाही आणि मग ती काही वस्तू या साडी खरेदीला आली, निर्णय घेत नाही ती लवकर, तिला कळतच नाही काय निर्णय घ्यावं, मग ती अशी पाहत 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 बसते। पाहू द्यायचं, पाहू देता आपण, कधी नाराजही होत नाहीत आपले सगळे कर्मचारी, किती पाहिलं आणि नाही आवडलं ती पाहिजे तसं आपण दाखवता। आणि म्हणून आदरणीय विद्याताईंनी त्यांच्या घरी किरायानं राहिलेले आहेत डॉक्टर उडान मॅम, जेव्हा नवीन इथे त्या डॉक्टर आल्या, मी पण नवीन होते, तब्येतीचं काही कारण असलं की त्या सांगायच्या हे करायला। ताईंच्या तर घरी मी किरायानंच जालन्यामध्ये इथे राहिलेले आहे। आता असेल खूप काही, पण जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना, त्यावेळेस जेव्हा आपल्याला सगळे जीव लावतात, आत्मीयतेनं मायेनं सांभाळतात, तर ही जी गोष्ट आहे आज समाजामधून जे निष्ठत जाणारी विद्याताईंनी जी गोष्ट आपल्यासमोर मांडली, तर माणूस जो आहे आजही ममत्व माये प्रेमाचा भुकेला आहे। आणि हे जे आहे माझ्या पुरुष बंधूंकडे ते नाही असं मी म्हणणार नाही, पण ज्या महिला आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात तर त्या खूप मऊ आणि सॉफ्ट असतात। कधी कधी तुम्हाला त्या खूपच हार्ड झालेल्या दिसतील, ज्यावेळेस खूप बिकट परिस्थिती होते ना त्यावेळेस त्या खूप अशा जड झालेल्या दिसतात किंवा मग त्या न ऐकताना दिसतात। पण मी सगळ्या माझ्या भगिनींना खरं तर समोर माझ्या सगळ्या बसलेल्या बौद्धिक आणि आर्थिक, सोशल, पॉलिटिकल सर्व अर्थाने इलिट वर्ग आहे आणि माझ्या समोर बसलेला सगळा कष्टकरी वर्ग आहे। तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर जेव्हा केव्हा आशिया खंडामध्येच नाही तर जगभर काही तात्विक लढे चालू असतात, त्यावेळेस स्त्रिया पुढे आलेल्या दिसतात आणि सत्तेतनं ज्यावेळेस फायदा घ्यायची वेळ येते ना त्यावेळेस ते स्त्रियांना फायदा घेऊ देत नाही। आणि राजकारणात पण असं खूप जवळून आता फिरतो बघतो त्यावेळेस ना
खूप सारे बंधू मदत पण करतात, पण खूप साऱ्या महिलांना अडचणी पण येतात. म्हणजे एखाद्या लेडीजला खाली खेचायचं असेल, आजही 8 मार्च महिला दिन क्लेरा झटकिनने जर्मनीमध्ये जे 8 मार्चला 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करावा हे सांगितले. आणि आज राजकारणाच्या ह्याच्यामध्ये किंवा कुठेही सोशली एखाद्या स्त्रीला खाली खेचायचं असेल तर ते खूपच सोपी गोष्ट आहे, म्हणजे तिचं चारित्र्य हनन करणं. आज स्त्रियांवरती जे आहे, म्हणजे ते मला शब्द वापरताना सुद्धा मला दुःख होतं. आता पुण्यामध्ये जी घटना झाली, म्हणजे पोलीस न्यायालय बघेल खरं खोटं आहे ना. बाहेरून आपण एखाद्याला जज करणं हे अतिशय चूक आहे. आणि या परिस्थितीमध्ये ताई, म्हणजे ज्या लहान मुली आहेत, तथापिचा एक सर्वे आहे 8 मार्चच्या या दृष्टिकोनातनं सांगेन की इलिट वर्ग पण आहे समोर आणि कष्टकरी वर्ग पण आहे. 10 पैकी 6 मुलींचं लहानपणीच म्हणजे त्यांना लैंगिक शोषणाला बळी पडावं लागतं. आणि आज तकच्या सर्वेमध्ये जवळजवळ 75% म्हणजे जे स्त्रियांवरती बलात्कार होतात ते त्यांच्या ओळखीतले, नात्यातले, जवळचे असे लोक असलेले पण आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आता ज्या आई आहे, तर हे आई वर्ग, बाप वर्ग खूप असा सेन्सिटिव्ह झालाय की आपण कसं सुरक्षित ठेवायचं. तर माझ्या आईची एक माझ्या बंधूंना आठवण, आईंना पण सांगेन. मी जेव्हा माझ्या गावातनं औरंगाबादला शिकायला निघायचे, मला बैलगाडीमध्ये बसवून त्या बस स्टँडपर्यंत सोडवायला यायचे. तर सकाळी निघताना माझी आई फक्त एवढं बोलायची, चांगलं राहा. एवढाच शब्द सांगायची, चांगलं राहा. तर मुलांनी पण आपली आई जी आहे, आपल्याला काय सांगते, तिचा मतीचा अर्थ काय आहे हे लक्षात घेऊन जेवढं काही आपल्याला चांगलं हे करता येईल त्या पद्धतीनं आपण चांगलं राहणं, चांगलं करणं हे खूप गरजेचं आहे. त्या कालावधीमध्ये ताई मुली बाहेर जास्त फिरत नव्हत्या, मुली नोकरी पण करत नव्हत्या. पुढे माझे वडील चांगले श्रीमंत शेतकरी होते. तुला शिकवायचं नाही म्हणले, तुझं शिक्षण बंद करायचं आहे. त्यावेळेस मी फॅक्टरीमध्ये ना औरंगाबादला फोर्ब्स कंपनीमध्ये पार्ट टाइम काम केलं आणि शिक्षण चालू ठेवलं. प्लस जे काही विद्यार्थी मुवमेंट होती त्या मुवमेंटमध्ये पण काम केलं. म्हणजे आपला आपला जो मार्ग आहे ना, आता स्त्रिया शोधतायत, तर आपला आपला मार्ग पण आपण शोधणं. 93ला मी इथे आल्यानंतर प्राध्यापक झाले, नंतर प्रिन्सिपल झाले. जे माझ्याकडे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना आत्मीयतेनं म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितलं आत्मीयतेनं बोलणं, त्यांचं बोलणं ऐकून घेणं, त्यांना जीव लावणं, त्यांना काही मदत लागत असेल आणि आमचं ते कर्तव्य आहे. आम्ही शिक्षकांनी हे करणं आमचं कर्तव्य आहे. आणि किती म्हणजे असे काही किती तुम्ही कमवून ठेवलं तर त्याच्या पल्ल्याड तुम्ही जे माणसांना जीव लावता, माणसांना घडवता, तर अशा पद्धतीने शिक्षक पूर्वी होते, आताही आहेत. ही अशा प्रकारची आपण जडणघडण करणं गरजेचं आहे. आता कष्टकरी वर्गामध्ये अंगणवाडी वर्कर आहेत, आशा वर्कर आहेत, शालेय पोषण आहेत, घर कामगार आहेत. तर या स्त्रिया आहेत ना, खूप कष्ट आहेत या स्त्रियांना. आम्हाला पण कष्ट आहेत, मॅनेजमेंट काम करणं हे आम्हाला पण कष्ट आहेत. पण त्या स्त्रिया सकाळी 4-5 वाजल्यापासून उठलेल्या रात्रीपर्यंत काम करतात. आता घरामध्ये कामाची गोष्ट आली ना, तर म्हणजे पुरुष बंधू जे आहेत घरात काम करू लागत नाही. एखाद दुसरं करत असतील, पण बरोबरीच्या ह्यानं जबाबदारीनं काम जर केलं सगळ्यांनी, आणि हा बदल होणं आवश्यक आहे, ते केला तर स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपलं काम करतील. साहित्याच्या क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया का दिसत नाहीत? कारण त्यांना घरातलं ते व्यवस्थित करून ते मॅनेजमेंट लावणं अत्यंत आवश्यक असतं. नाही तर जर काही बिघडलं, घसरलं तर काय म्हणतात, त्या स्त्रीमुळं घसरलं.
म्हणजे कोणामुळे हो, मी म्हणते तसं म्हणत नाही, परंतु आपण आपलं घरही सांभाळताना स्त्रियांनी थोडंसं, आपण कामासाठी घराच्या बाहेर पडतो आता, पण आपण विचाराच्या क्षेत्रात सुद्धा आलं पाहिजे. आहे आपल्या देशात, दुसऱ्या जगात, तिसऱ्या जगात म्हणजे बिकट परिस्थिती आहे, पण तरीही आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण विचार करून विचाराच्या क्षेत्रात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. मदतीचा जो हात आहे तो कधी कधी मानसिक आधाराचा पण हात असतो. खरं तर सरांनी मध्ये एकदा, ताईंना मी सांगेन, ज्या वेळेस इथे जे काही महाविद्यालयामध्ये झालं, जे काही संस्थेच्या अंतर्गत इथलं काही जे पॉलिटिकल गोष्टी, ते सगळे खूप हे झालं. मी एक दिवस आलेले होते, आंबेकर साहेब होते, सर होते, तर बोलत होते, तर मग सांगितलं असं असं झालं. त्यांना पण माहित होतं. मी त्यांना म्हटलं की माझा कोर्टचा निकाल आहे ना, माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये आहे, मी आणून दाखवतो. त्यांनी म्हणले, मॅडम तुम्ही मला काही दाखवायची गरज नाही, म्हणजे तुम्ही काय आहात, तुम्ही किती चांगलं, म्हणजे सपोर्ट जे असतो, काम करणाऱ्या माणसाला आधाराची आणि मायेची गरज असते. त्या आधाराची आणि मायेची जी गरज आहे, ही मला सागर मधनं बंधू माझे यांनी केली, आणि मी ते दुःख जे आहे माझं ते पेलवायला खंबीरपणाने उभं राहिले. म्हणून आम्ही काम करणाऱ्या ज्या स्त्री आहेत, असे मानसिक आधाराची, सपोर्टची, बोलण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून 8 मार्चच्या दिनी ज्या आपण सगळ्या महिला आहोत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी अडचणी आल्या तरी आपण काम करत राहणं. आणि मी शेवटचं एकच सांगेन, समोर कष्टकरी भगिनी आहेत म्हणून, म्हणजे आपल्यावर, आपल्या घरामध्ये, नात्यामध्ये कोणी अन्याय अत्याचार जर करत असेल ना, तर त्याचा प्रतिकार आपण करायला पाहिजे. म्हणजे थोड्या ह्यानं जेव्हा काही सांगून बघून कोणत्या पद्धतीवर ही आहे, आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा प्रतिकार आहे, आधी चांगुलपणानंच करा. त्याने नाही झाला तर ज्या पद्धतीनं तुम्हाला त्यावेळेस उपाय सुचेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा प्रतिकार करा. म्हणजे तुमच्या घरच्या पुरुषांचा पण तुम्ही त्रास घेऊ नका, त्याचं वाईट बोलणं ऐकून घेऊ नका, त्याचा हात उचलणं ऐकून घेऊ नका. टाटा समाज विज्ञानची आकडेवारी आहे की आजही बंधूंना, म्हणजे असं जे इलिट किंवा सॉफ्ट, मऊ, कल्चर्ड जी सगळी माणसं आहेत त्यांना ते ऐकल्यावर दुःख होतं, पण टाटा समाज विज्ञाननं रिसर्च केलं होतं, त्याच्यामध्ये आजही सांगितलं की 92% जे आहेत पती आपल्या पत्नीला मारहाण करतात. पहिल्यांदा आपण ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. शिव्या देणं, है ना, दिल्लीमध्ये एक कार्यशाळेमध्ये यूपीची एक प्रोफेसर आली होती विद्यापीठातली. ती म्हणली, मला या कार्यशाळेत तुम्हाला काहीच सांगायचं नाही जेंट्स लोकांना, तुम्ही फक्त तुमच्या तोंडातनं अपशब्द कधीही बाहेर निघणार नाही कोणत्याही स्त्रीसाठी. एवढं केलं बस झालं, मला ह्या कार्यशाळेत त्याच्या पुढे काहीही बोलायचं नाही. म्हणून कसं आहे की एक विचारवंत, त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पुरुषांना बाहेर काही ताण झाला की मग ते घरात त्रास देत, ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण आता कसं कल्चर्ड होऊन, संस्कारी होऊन आपण हे करायला पाहिजे. मी एका आपले कलेक्टर होते देशपांडे साहेब, वकील सगळे होते कार्यशाळा, तर तिथं एक जण लेडीज म्हणल्या, महिलांसाठी सामोपदेशन का, पुरुषांना का नाही. मग मी बोलले, मी म्हटलं की महिला वेगवेगळ्या टप्प्यातनं जातात, आणि आजही कोणत्याही स्त्रीला आपला पती चांगला असावा, चांगलं व्हावं, त्यानं चांगलं वागावं, म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत त्या असाच विचार करतात, शेवटच्या टप्प्यापर्यंत. खरं तर एवढं आयुष्य त्या माहेरी जगून आलेल्या असतात, पण ते सगळं सोडतात आणि सासरी आल्यानंतर तिथेच सगळा जीव लावतात, माहेरची कधीतरी आठवण काढतात. आणि ते आता युट्यूबला चालू केलंय, मग इथं आली तिकडची कशाला आठवण काढती. आई 25-30 वर्ष तिथं राहिलेली ती, तिचा माया, जीव, जिव्हाळा आहे ना, तेवढी आठवण काढेल, भेटायला जाईल कधी. तुम्ही जाऊ दिलं, येऊ दिलं, जीव लावला. तर हे आपण कल्चर्ड पद्धतीनं थोडंसं
विचार करणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांना तुम्ही स्वातंत्र्य देणं हे गरजेचं आहे. तिला जे काय करायचंय ना स्वतंत्र पद्धतीनं करू देणं, हे जर आपण केलं. आणि मी त्या कार्यक्रमात पण म्हटलं होतं की जर समजा तरुणपणे, आता हे माझे बंधू आहेत, तुम्हाला पण सांगते, तुम्ही 1000 लोकांना सांगा, तरुणपणे तुमच्या पत्नीला सन्मानाने वागवलं, तुम्हाला ती म्हातारपणे खूप सन्मानाने वागवेल. तुम्ही जर तिला सन्मानाने वागवलं नाही, तुम्ही जर तिला वाईट वागवलं, माझा फील्ड वर्कवरचा अनुभव सांगते, तर ते तुमचं जे उतार वय आहे ती तुम्हाला सांभाळणार, ती तुम्हाला जेवायला देणार, तुमचं सगळं करणार, पण तुम्ही खाली तिच्या ह्याच्यातनं उतरलेले असणार. त्याच्यापेक्षा आपण एकमेकांचा सन्मान करू. स्त्री पुरुष समता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, हे सगळ्या विचाराच्या आधारे आपण 8 मार्च दिनी स्त्री आणि पुरुष समानतेच्या आधारावर, स्त्रियांना हक्क देण्याच्या आधारावर असा एक सुसंस्कारी आपण समाज घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण करत राहू, एवढं सांगते. आणि त्या वृषाली किनाळकर डॉक्टर आहेत, ओढांच्या ओळखीच्या असतील, त्या म्हणतात कधी कधी प्रेरणा द्यायला कविता, असे बंधू, आई फार गरजेचे असतात. त्या एका कवितेमध्ये म्हणतात की तुमच्या तमाम इच्छांची ओझी वाहताना, तुमच्या तमाम इच्छांची ओझी वाहताना मी विसरलेच होते, माझ्या पाठीला सुद्धा ताठ होता येतं, माझ्या पाठीला सुद्धा ताठ होता येतं. तर असं आपण जीवन हे करावं. बंधूंनी, सागर मंजा, सर्व कर्मचाऱ्यांनी, वहिनींनी बोलवलं, एवढा चांगला सत्कार केला, पुरस्कार दिला, मनातल्या मायेच्या भावना बोलता आल्या, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींचं, मला सतत दुकानात आल्यानंतर मला खूप जीव लावणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी खूप खूप आभार मानते, बंधूंचा आभार मानते आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवते. धन्यवाद.